छत्रपती संभाजीनगर शहरातून 2 दिवसांपूर्वी एक धक्कादायक प्रकार समोर आला. शहराच्या सिडको परिसरातील फर्स्ट क्राय इंटेलिटोटस प्री स्कूलमध्ये शाळेतील मदतनीसानं लहान मुलांना एका खोलीत बाहेरून कडी लावून कोंडून ठेवलं. यात एका 2.5 वर्षाच्या मुलानं 23 महिन्यांच्या चिमुकल्याला तब्बल 15 मिनिटं बेदम मारहाण करत त्याच्या अंगावर 25 ठिकाणी चावे घेतले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. आपण दृश्यांमध्ये बघू शकताय की कशा पद्धतीने एक मुलगा त्या चिमुकल्याला मारहाण करतोय. सुरुवातीला शाळा प्रशासनाने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे देवळाली चौक परिसरातील वकील फिर्यादीनुसार व्यवस्थापनानं तब्बल 2.5 तास ही माहिती लपवली. फुटेज कट करून दिलं गेलं. आम्ही पैसे देतो, तक्रार करू नका, कुणी काही बिघडवू शकत नाही अशी पालकांना धमकी देखील दिली असल्याचं बोललं जात आहे. मात्र या सीसीटीव्ही व्हिडिओमधील फोटोनुसार सकाळी 11 ते 11:30 वाजताच्या सुमारास मदतनीस महिलेनं 3 मुलांना एका खोलीत कोंडलं. यानंतर 2.5 वर्षाच्या मुलानं फिर्यादीच्या मुलाला मारहाण करत ठिकाणी चावे घेतले, तसेच दुसऱ्या मुलाला देखील मारहाण केल्याचं दिसतंय. या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका कांचन येवले, सीईओ शुभम माहेश्वरी, संचालक विजय रेड्डी, रिजनल मॅनेजर मंगेश मुसळे, महाराष्ट्र हेड अनुराधा सिंग आणि मदतनीस विरुद्ध शाळा व्यवस्थापनावर MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्रायमरी शाळेसाठी असलेले नियम धाब्यावर बसवले असल्याचं देखील वास्तव समोर आलंय. त्यामुळे संबंधित प्रकाराची चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आता छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरातून केली जाते. नाइन न्यूज महाराष्ट्र ब्युरो, छत्रपती संभाजीनगर.